आता अजितदादा नाही, त्यामुळे कोणी शहानिशा करावी, त्याच्यावर शिक्कामोर्तब कोणी करावा, हा पूर्ण प्रश्न वेगळा आहे. पण यामध्ये आपण जर आता एक प्रश्न जो सर्वात मोठा तयार होतोय की हे सगळं घडत होतं म्हणून घात झाला का अजित पवारांचा, हा मूळ प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि तोच प्रश्न तुम्हाला काय वाटतं, घात आहे अपघात आहे? तर यामध्ये रोहितदादांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत ना, हे प्रश्न खरंच फार महत्त्वाचे आहेत. आणि हा महाराष्ट्राच्या मनात प्रश्न आहे, हे प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्रभरातून ही प्रतिक्रिया खरोखर उमटते. तुम्ही सोशल मीडिया बघा, तुम्ही लोकांशी बोला, हे अनेक प्रश्न निर्माण होतात ना. आता मी स्वतः मुंबईत राहतो ना, आणि मलाच पहिला हा प्रश्न पडला की 6:30 वाजता नक्की कुठे ट्रॅफिक जाम असतो. मग 6:30 वाजता ट्रॅफिक जाम असतो, पायलट बदलला जातो, त्या पायलटचा CDR निघाला असेल का? नक्की बारामतीला मी अनेकदा गेलो. बारामतीला 2 एअर स्ट्रीप आहेत. तर जी 110 आणि 290 या ज्या 2 एअर स्ट्रीप आहेत, तर 110ला जर व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम होता तर 290वरून उतरण्याचा प्रयत्न झाला का? नेमकं ATCची कॉन्व्हर्सेशन काय झालं? अनेक प्रश्न आहेत. आणि शिवाय रोहितदादांनी जे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत की तुम्ही आत्ताही जर बघितलं की काल परवा जे एक स्टेटमेंट आलं ब्लॅक बॉक्सच्या संदर्भामध्ये, तर काही एक्सपर्ट्स असं सांगतात ब्लॅक बॉक्स शेपटीच्या विमानाच्या शेपटाच्या बाजूला असतो. आणि अगदी तुम्ही अहमदाबादची जर दुर्घटना बघितली तर अहमदाबादच्या दुर्घटनेमध्ये त्या विमानामध्ये लंडनला जाईपर्यंत फ्यूल होतं. म्हणजे मग तो ब्लास्ट जास्त मोठा होता का? अगदी. तो ब्लास्ट जास्त मोठा असताना त्याचा ब्लॅक बॉक्स रिकवर होतो, त्याचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. पण बारामतीत जी दुर्घटना दादांच्या बाबतीत घडली, त्या बाबतीत अशी मागणी होते. आणि मग हे प्रश्नचिन्ह आणखी वाढत जातात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची स्वच्छ उत्तरं येत नाहीत आणि दूध का दूध पाणी का पाणी होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनात शंका आहे. ती शंका राहणार. कारण महाराष्ट्रानं साधंसुधं नेतृत्व नाही गमावलं. महाराष्ट्रानं एक फार मोठा नेता गमावला आहे. महाराष्ट्रानं ग्रामीण अर्थकारणाची, सहकाराची, ग्रामीण राजकारणाची एक फार महत्त्वाची जाण असणारा नेता दादांसारखा गमावला आहे.